जुगाड रेसिपीमध्ये स्वागत. जय शिवराय. आज आपण लिंबूपासून रेसिपी पाहणार आहोत. ती तुम्ही इन्स्टंटही खाऊ शकता. त्याचप्रमाणे तुरट लागू नये म्हणून आपण सिक्रेट 2 टिप्स पाहणार आहोत. अगदी 2 वर्ष तुमचा हा पदार्थ राहू शकतो. चला तर त्यासाठी इथे मी लिंबू घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत लिंबू. आता लिंबूचं प्रमाण तुम्ही कितीही घेऊ शकता. त्यानंतर अगदी गरम पाण्यामध्ये हे लिंबू 10 मिनिटासाठी ठेवायचे. तुरटपणा जाण्यासाठी आपण अगदी 10 मिनिटासाठी हे आपण लिंबू पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, अगदी गरम पाण्यामध्ये. आणि 10 मिनिटानंतर थोडंसं कोमट पाणी असतं ना, त्यावेळी अशा प्रकारे आपण हे सर्व लिंबू धुवून घ्यायचे. अगदी वरचं जे आवरण आहे ते थोडंसं जाण्यासाठी अशा प्रकारे हाताने मॅश करून धुवून घ्यायचे. आता हे लिंबू एका कापडावरती काढायचे आणि अशा प्रकारे पुसून घ्यायचे. पूर्ण ह्यातील पाणी काढून घ्यायचं. कोरडे करायचे अशा प्रकारे हे लिंबू सर्व. आता हे कोरडे केलेले लिंबू कट करून घ्यायचे आणि ह्यातील ज्या बिया आहेत त्या सर्व काढून घ्यायच्या. अगदी छोट्या मोठ्या सर्व बिया काढा, जेणेकरून पदार्थ कडू होणार नाही. अशा प्रकारे सर्व बिया काढून घ्यायच्या. अगदी छोट्या मोठ्या सर्व बिया काढा. आणि आता ह्याचं आपण अगदी बारीक वाटण करणार आहोत. दरदर असं वाटण करणार आहोत. त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. विदाऊट पाणी आपण हे मिश्रण वाटून घेणार आहोत. पाहू शकता अगदी असं हे दरदर आपण वाटून घेतलेलं आहे. आता इथे योग्य माप घ्यायचं ह्या खिसाचं. त्यासाठी एका वाटीमध्ये अशा प्रकारे काढून घ्यायचं. आता वाटीनेच आपण माप घेणार आहोत. 1 वाटी आपला हा खिस झालेला आहे. त्याचप्रमाणे ह्यामध्ये खडा मसाला घातलेला आहे. दालचिनी, लवंग, काळी मिरी, वेलची. आणि आता साखरेचं प्रमाण किंवा इथं गुळही वापरू शकता. जेवढा खिस आहे त्याच्या दुप्पट आपण साखर किंवा गूळ घ्यायची. ते मी 2 वाटी साखर घेतलेली आहे. 1 वाटी खिस झालेला आहे तर 2 वाटी साखर किंवा गूळ घ्यायचा. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि 1 चम्मच मीठ आणि लाल तिखट 2 चम्मच. इथे मी चटणी वापरलेली आहे. तुम्ही लाल तिखटही वापरू शकता. हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी सुटू द्यायचं ह्या साखरेला, जेणेकरून गॅसवर ठेवल्यावर लागणार नाही. अशा प्रकारे लगेच गॅसवरती ठेवायचं नाही, थोडंसं पाणी सुटू द्यायचं. आता इथे सिक्रेट पदार्थ घालणार आहोत, तो म्हणजे आपण चिंच. इथे तुम्ही आमसुली घालू शकता. चिंचेने आणि आमसुलीने पूर्ण कडवटपणा निघून जातो, तुरटपणा निघून जातो ह्या लोणच्यातून. अशा प्रकारे हे घालून पुन्हा मिक्स करून अगदी स्लो गॅसवरती आपण शिजण्यासाठी ठेवायचं. असं सतत हलवत राहायचं. आणि आपण पाक तयार करणार आहोत ह्याचा. यामध्ये 2 चम्मच आपण लिंबू रस घातलेला आहे. पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आणि अगदी 1 तारी पाक पाहू शकता. अशा प्रकारे पाक येऊ द्यायचा आणि गॅस बंद करायचा. जर जास्तच शिजला ना पाक तर पूर्ण घट्ट येतो. अगदी मिडियम असतानाच अशा प्रकारे आपण गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यानंतरच हा आपण भरायचं हे लोणचं. पाहू शकता थंड झाल्यानंतर कलरही चेंज झालेला आहे आणि थोडंसं आपल्यामध्ये पाहू शकता घट्टपणा थोडासा आलेला आहे. आता हे काचेच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे भरून ठेवायचं. भरपूर दिवस आपलं हे गोड लोणचं राहतं. अगदी इन्स्टंटही खाऊ शकता. आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.